गाईज, आता मी ऑफिसमधून आली. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज आम्ही कुठे चाललोय? बापूंकडे आज उत्सव असतो. आज गुरुपौर्णिमा आहे, तो मोठा उत्सव असतो बापूंकडे छान असा. तर मग आम्ही तिकडे चाललो आहे. आता वाजले आहे 8 आणि अजूनही ह्याचं चालूच आहे ते इस्त्री नाहीच बघणार. भीती वाटते. अरे बघ ना, ते पुढे ना घेऊन जाणं अवघड. ठीक आहे, ह्याचं इस्त्री होईपर्यंत मी रेडी पण झाली आणि आम्ही निघू थोड्या वेळातच. ठीक आहे. आम्ही तिकडे पोहोचलो. मग तिकडे गजर चालू होता. तिकडे आम्ही सगळेजण असे बापू फक्त असे गॅदर होतो आणि मग हर सॅटर्डेला असतो तो उपासना. पण सगळे बापू भक्त त्या दिवशी गॅदर होतात, गजर करतात, मंत्र जाप करतात, हनुमान चालिसा वगैरे बोलतात आणि अनिरुद्ध चालिसा पण आहे ते पण बोलतात. अजून खूप काय 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 करतात. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी उत्सव असतो. तर हे सगळं चालू होतं तिकडे. तुम्ही बघायला जाता या ब्लॉग मध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. ओम नमः चंडिकाय. ओम नमः चंडिकाय. ओके सो गाईज, किती इथे थर्ड फ्लोअर ब्लॉग मधली. आता बोलली वॉफल खाईन. आता माऊ पण येईल ब्लॉग मध्ये. भूमी युमी, भूमी युमी. भूमी युमी. लागेल बघा बाळा. हे प्रसाद होतं. ही पोरगी 2 वेळा जेवते. हे प्रसाद आहे पण. प्रसाद असल्यावर पोरगी 2 वेळा जेवते. येस येस. 2 वेळा. ते कृष्ण काका आहेत. हे कृष्ण काका आहेत. तुमची राधा मावशी कुठे आहे? तुमची राधा मावशी म्हणजे आमची राधा मावशी पेट पूजा करते. ठीक आहे, तिकडे जाऊन भेटायला पाहिजे. मम्मी मम्मी आम्ही निघतो. ठीक आहे, चला बाय 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 बाय. कृष्ण काका बाय. हरिओम. येस, चला हरिओम. हरिओम. जेवायला बसले आहेत, गप्पा मारतायत. डिडिन डिडिन डिडिन. आम्ही तिला शोधत होतो तिकडे. राधा मावशी आहे ना. राधा मावशी. मला कोणी विचारतच नाही, मी आपली बसतो बाजूला. कसं तुला कोणी नाही विचारत? आम्ही विचारत होतो ना. मी 4 वेळा तुला सांगितलं नाही ना, मला तिकडे जाऊन एक फोटो काढून आले, मग जेवू. जानकरच्या माणसाकडे. ओके. त्यांच्यासोबत फोटो काढला. गोदडीचे फोटो काढले ना आमच्या. एकदा काय करा, दोनदा खालीवर करा. परत येईल. म्हणजे जरा जागा होती. नकोय मला पण. आता घरी जाऊन भेटूयात. ओके सो गाईज, आम्ही पोहोचलोय घरी. आम्ही जस्ट पोहोचलो. डायरेक्ट त्यांनी आम्हाला असा नामचा टीका लावला. ते असं नाम असतं. हा, ऑलमोस्ट गेलाय तो. नाम असतो ना आपला असं तो वाला. तर तेच आम्ही नामस्मरण वगैरे केलं. गजर होता, जे काय होतं त्याच्यामध्ये आम्ही बसलो खूप. आणि पॉझिटिव्ह एनर्जी होती, पूर्ण मस्त वाटलं. त्याच्यामध्ये लास्टला काय होतं ते कीर्तन टाईप ना. कीर्तन नव्हतं ते, पाठ होतं, अनिरुद्ध पाठ. हा, त्याच्यामध्ये सगळे असं थोडस ते नाचत पण होते. म्हणजे एन्जॉय करत करत त्यात मजा आली. त्याच्यामध्ये लाईक 1 क्लॅप विथ असं पुढे मागे होत करत होते. मस्त करत होते, मजा आली त्याच्यात पण. त्याच्यामध्ये मजाच होते ऑल द टाइम. आज होतं गुरुपौर्णिमा. मोठं झाल्यावरती कॉलेजमध्ये काहीच नाही, सॉरी ऑफिसमध्ये काहीच नाही होत. पण गुरुपौर्णिमा असल्यामुळे आता आम्ही ऑलरेडी बापू भक्त आहे, त्यामुळे मग तिकडे उत्सव असतो म्हणून आम्ही तिकडे जातो. आणि मम्मीला खूप अनुभव आलेले. मम्मीला खूप 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 मल्टिपल टाइम्स अनुभव आलेले. तर माझा पहिला एक अनुभव शेअर करायचा आहे. त्याच्यामध्ये होतं की म्हणजे तो अनुभव मी फक्त मम्मीलाच सांगितला आणि ह्याला माहितीये बस, बाकी कोणालाच एक्झॅक्टली काही माहित नाहीये.
मी स्वामी समर्थांना म्हणजे आधी मी कधी मानायचीच नाही. म्हणजे बापूंकडे जायची, बापूंची पूजा करायचो आम्ही, पाठ करायचो, पादुकाचरण वगैरे सगळं घरी आणायचो आणि त्याचं पण पूजा वगैरे करायची. आधीपासून आमच्या घरी ते पूजेसारखं वातावरण होतं, म्हणजे माझ्या घरी लहानपणापासून पूजेसारखं वातावरण होतं. तर मी लहानपणापासून त्यामधूनच पळून बळून मोठी झालेली आहे. सो आता जेव्हा रिसेंटली डिसेंबर आलं आणि नंतर डिसेंबरमध्ये खूप जास्त फायनान्शियल स्ट्रगल होते. त्या टाइमला एक मोमेंट असा आलेला की लिटरली असं वाटत होतं आता काहीच मार्ग नाही सापडत आहेत. कारण की मी जॉबला होती आणि हा नव्हता. तर त्या टाइमला फायनान्शियल स्ट्रगल थोडं चालू होतं आमचं. सो काय वेळेस सुचत नव्हते, म्हणजे काय करायचं, कुठे जायचं, काहीच समजत नव्हतं, काही करायचं. म्हणजे युट्यूब अँड इंस्टाग्राम स्टार्ट करण्याच्या आधीच सांगते मी हे. डिसेंबरला मी चालू केलं, बट एंड ऑफ डिसेंबर स्टार्ट केलं. मिड ऑर एंड ऑफ डिसेंबर, बट हे डिसेंबरच्या फर्स्ट ऑफ वीक मध्ये सगळं झालेलं गोष्ट. की लाईक मी अशी झोपलीये, मला ड्रीम पडलंय रॅन्डमली, मी काही विचार न करता अशीच झोपलेली. मला फक्त ते ड्रीमचे काही मुवमेंट्स आठवतात. आठवते की मी कुठेतरी सत्संगला गेली. म्हणजे मी ड्रीम मध्ये, माझं घर आहे ना असं गावाकडे, संध्याकाळ झाली ऑलमोस्ट 7-8 वाजता वगैरे वाजले असतील, म्हणजे अंधार पडलेला ऑलमोस्ट, आणि मी सत्संगला गेलीये. आणि तिकडे ना असं पंडाल बसवतात ना, गावाकडे कसं असं पंडाल असतं, ते बांबूचे सगळे असे लावतात, गुरुचरित्र वगैरे तसं पाठ करायला बसतात ना, तसं पंडाल होतं. म्हणजे ते हे छप्पर वगैरे लावलेलं तसं होतं ते. तर एक वर्ड नाही आठवत आहे मला, सॉरी जर माझं कुठे चुकत असेल तर तसं होतं ते. आणि मी आहे ना, मला ड्रीम मध्ये असं दिसतंय की मी आहे ना तिकडे पंडालमध्ये, म्हणजे सगळी गर्दी होती माझ्या आजूबाजूला, सगळे हे होते. मी गेली त्या पंडालमध्ये, एक छोटीशी जागा केली आणि मी जाऊन अशी बसली तिकडे असं हे करून. आणि मला दिसतंय की एक बाई आणि एक पोरगा तो आला, आणि ते लोक दोघं जागा शोधत होते. तर त्यानंतर मी त्याला जागा दिली और काहीतरी झालं त्या टाइमला, पण मला आठवत नाही. त्यानंतर मग मी ते सत्संग संपवला आणि माझे जे गावाकडचे जे फ्रेंड्स होते, काय माहित मी ड्रीम मध्ये कोणाच्या गावामध्ये होती, तर ते फ्रेंड सोबत मी रिटर्न घरी येते. तर घरी येताना मला असं दिसलं की माझं जे घर आहे ना, घराच्या आतमध्ये म्हणजे दाराच्या जस्ट थोडस आतमध्ये, घराच्या साईडला झाडू मारतोय कोणतरी ऑलरेडी. तर मग मी तसं परतून बघितलं, मला समजलं नाही की हे स्वामीच आहेत करून. पण ऍक्च्युली ते स्वामी आहेत ना, असं ब्रूम सारखं असं मोठी झाडू असत नाही का, ते असं घेऊन हे करत होते. तर मला समजलं नाही, म्हणून मी असं एकदम टक लावून बघत होती की नक्की हे कोण आहेत करून. तर मग नंतर मला एकदम असं क्लिक झालं की हे स्वामी आहेत, स्वामी आहेत, हे स्वामी आहेत. तर मग मी त्यांना म्हंटल की द्या मी करते करून, तुम्ही नका करू, द्या मी करते. तर मग ते एकदम असं लाईक बोलले की तू राहू दे, आता मी करतो बाकीचं, तू राहू दे असं म्हणाले. तर मला एकदम असं झालं ओके. म्हणजे आपण ऑफकोर्स थोडं घाबरून जातो ना, असं कोणी बोललं. मी घाबरली नाही, बट रिस्पेक्ट केलं त्यांच्या वर्ड्सला आणि मी मूव्ह आउट झाली. मग त्या ड्रीम मधून मी डायरेक्टली असं लाईक झोपेमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करत 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 डायरेक्ट उठली मी. मला असं ड्रीम मध्ये काय आलं, ऍक्च्युली काय झालं माझ्या ड्रीम मध्ये. मी उठली, मग मी ह्याला सांगितलं. मग नंतर 2-3 दिवसानंतर मम्मीला सांगितलं की मला असं असं ड्रीम आलं. आणि मम्मीला पण आधी 2-3 वेळा मम्मीला स्वामींनी दृष्टांत दिलेलं. ज्या टाइमला माझं हेल्थ खूप जास्त खराब झालेलं, त्या टाइमला स्वामींनी दृष्टांत दिलेला. माझं लग्न होण्याच्या टाइमला पण स्वामींनी मम्मीला येऊन दृष्टांत दिलेला. लग्नाच्या आधी कधी मी त्यांना बोलतो ना, आपण करतो स्वामी, म्हणजे गुरु असतील तर आपण गुरूंचं ऐकतो, गुरूंचं करतो, त्यांना फॉलो करतो, ते जे म्हणतात आपण त्यांना करतो. बट मी कधी केलं नव्हतं त्यांचं. बट अचानक ते मम्मीला येऊन येऊन दृष्टांत दिले 2 वेळा तरी तसंच झालं. आणि थर्ड टाइमला ऍक्च्युली ते माझ्या ड्रीम मध्येच येऊन त्यांनी मला दृष्टांत दिलं. आणि लिटरली यू वोंट बिलीव्ह, ते झालं. हा, ते ड्रीम झालं, ड्रीमचा पार्ट झाला. त्यानंतर मग मी असंच मनामध्ये विचार करत होती, मे बी हा माझा ओव्हरथिंक असू शकतो, असं वाटलं मला. मे बी असं ओव्हरथिंक असू शकतो करून, असं विचार आला. मग 2 दिवसानंतर लिटरली मी एकदम असं, संडे होता आठवतंय मला, सॅटर्डे व संडे काहीतरी होता. आणि मी म्हणजे मला आहे ना ते डोक्यात चालून चालून लाईक कंटिन्युअसली ते स्ट्रगलिंग फेस फिरून 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 समजतच नव्हतं काय करू काय करू. युट्यूब पहिले मी आता हा फेस व्हिडिओ स्टार्ट केला. बट वी वर ट्राइंग टू मेक युट्यूब अॅनिमेशन व्हिडिओ. आम्ही तेव्हा फेसलेस वाले animation फेसलेस, मध्ये. हा, आम्ही ते ट्राय करत होतो. बट
तुम्हाला माहिती आहे किती स्ट्रगल आहे ते animation वाले व्हिडिओज बनवण्यासाठी, कारण की त्याचे ना कीज आहेत ना चॅट जीपीटीचे, गुगलचे, ते सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागतात आणि त्याचं सबस्क्रिप्शन ना खूप खूप महाग होतं. खूप महाग, म्हणजे खर्चिक होतं ते. ऍक्च्युली मी तेव्हा अफोर्ड नाहीच करू शकत होती. खूप असं फील करते की आम्ही हारलोय आता, लाईक असं वाला. बट एकदा असंच ते विचार करून 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 मी इथे बेडवरती अशी पडली आणि हा बिचारा मला बोला की तू पड, मी तोपर्यंत लादी पुसलो. मग हा लादी पुसायला गेला, मी ऍक्च्युली पुसवलं तर ह्याने घेतला, हा पुसायला लागला आणि मी तोपर्यंत रेस्ट केला. आणि नंतर मग मला असं स्क्रोल करता करता अचानक एक रील आलं. तर त्या रील मध्ये असं होतं की स्वामी बोलत होते की ए बाळा, थकला आहेस का तू? आणि मग नंतर ते म्हणत होते की सगळं तुझं ठीक होणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि अजून पण खूप काय काय म्हटली, आता एक्झॅक्टली नाही आठवत, बट शेवटची गोष्ट ही होती की जेव्हा तुझं एकदम सगळं ठीक होईल, जेव्हा सगळं सुरळीत होईल, तेव्हा तू माझ्याकडे पेढे घेऊन ये, हा येशील ना नक्की, असं म्हणाले. तर मला असं एकदम डोळ्यातून एकदम असं कंटिन्युअसली पाणी येत होतं. कारण की थोड्या दिवसाआधीच स्वामी स्वप्नात येऊन मला काहीतरी सांगून गेले की मी बघतो आता करून. आणि अचानक असं हे आलं, तर मला अचानक कंटिन्युअसली पाणी आलं. आणि त्यानंतर लिटरली ऑपॉर्च्युनिटी आली होती की सोलापूरला जाण्यासाठी. म्हणजे हे डिसेंबरला झालं सगळ्या गोष्टी. मग आम्ही युट्यूब स्टार्ट केलं. फायनली युट्यूब स्टार्ट केलं, इंस्टाग्राम स्टार्ट केलं. त्यानंतर मग मी PR साठी अप्लाय करायला लागली. आता कोलॅबरेशन वगैरे, अजून पेड वगैरे काय येत नाहीये, बट ठीक आहे, कधी ना कधीतरी होईलच ते सगळ्या गोष्टी सक्सेसफुल. आपण जिकडे आता आहोत तिकडे कधी आयुष्यभर नसतो. आपण ऑफकोर्स वरती जातच राहणार आहे. आपल्याला एक-एक फक्त एक हा एक नाहीच, आपण 4 स्टेप जाणार आहे. देव आपल्या सोबत आहोत, ठीक आहे. आपण डायरेक्ट असं टांगावरती टाकून उड्या 10 स्टेप करणार. नाही, अशा उड्या मारायला पडतं माणूस, एक एक स्टेपच जायचं मस्त आरामात. देव आपल्या सोबत आहे म्हणून म्हटलं ना काईट घेऊन. ठीक आहे. आली की आम्ही मार्च मध्ये ना सोलापूरला जाणार होतो. सोलापूरला आमचे दूरचे रिलेटिव्ह आहेत, बट बाय हार्ट ते खूप असे जवळचे आहेत. खूप लव्हिंग फॅमिली आहे ती. ए, त्याचं गाड्यावरचं प्रेम न संपणारा आहे. अरे जेवण पूर्ण संपलंय बाळाचं. हा, की आम्ही मार्च मध्ये सोलापूरला जाणार आहे. तर मग मी विचार केला ठीक आहे, म्हणजे मी ते आठवत होती. भले माझं असं आहे ना की जर कुठून मला काही गोष्टी समजतायत आणि ते माझ्या आत्मसात होत आहेत, तर मग मे बी ते युनिव्हर्स और गॉडनेस दिले असेल, हे मी विचार करते. आणि त्या गोष्टींमधून काहीतरी शिकायचंय हे विचार करते मी. सो मग मी तेच गोष्ट लक्षात ठेवलेली की मला पेढे घेऊन जायचं स्वामींकडे. तर मग मी स्वामींना क्वेश्चन केलं की स्वामी, हे माझं वेळ आहे का म्हणजे चांगली गोष्ट होण्यासाठी? कारण की मार्च पर्यंत आम्हाला PR यायला स्टार्ट ऑलमोस्ट झालेले आणि मला वेज पण हळूहळू ओपन होत होते सगळ्या गोष्टींसाठी. सो मी स्वामींना क्वेश्चन केलं की स्वामी, हेच वेळ आहे का, म्हणजे मी येऊन देऊ का, असं वालं. मी पेढे घेऊन येते मग मी, ठीक आहे, असं मी मनातल्या मनात म्हंटल. पण काय झालं माहितीये, ते कॅन्सल झालं आणि आम्ही गेलोच नाही सोलापूरला. आणि म्हणजे मला असं वाटतंय की मे बी ही वेळ नसेल, अजून कोणत्या तरी चांगल्या वेळेची मला वाट बघावी लागेल. ज्या वेळी जेव्हा माझी चांगली वेळ येईल त्या टाइमला ते करू शकते. सो त्या टाइमला पण खूप अनुभव आलेले जेव्हा मी लहान होती, बट ते छोटे मोठे अनुभव होते. बट हा माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा अनुभव होता. आणि हा इकडे काय करतोय छोटू? त्याला पण ब्लॉग मध्ये यायचं होतं. तो बोलला मेरे को भी ले लो साहब जी, मेरे को भी ले लो. हा चावेल मला. नाही सांग. बिचारा पडशील, काढू ये इकडे. ओके, सो हा माझा अनुभव होता. कसं आहे ना, मला असं वाटतं की जे चांगले असतात ना त्यांच्यासोबत वाईट कधीच नाही होत, है ना. अनुभव म्हणजे स्वामी बोलवणारच आहेत आम्हाला आज ना उद्या. आणि आमचं ऑलमोस्ट सगळं ठीक पण होतंय आणि ऑलमोस्ट ठीक झाल्यासारखंच जमा आहे. आणि सगळं मस्तच राहणार आहे. जसं प्रकारे आम्ही जाऊ पण स्वामी समर्थांकडे आणि त्यांच्याकडे जाऊन पण स्वामींकडे जाऊ, पेढे घेऊन जाऊ. त्यानंतर अजून पण मी एकाला कमिट केलेलं आहे की मी पंढरपूरला जाऊन दान देईन करून. सो मला तिकडेही जायचंय पंढरपूरला आणि देन दान पण द्यायचंय. आणि रिसेंटली मला एकदम अशी इच्छा होत होती, खूप जोरात वाली, लिटरली मी असं तिकीट बुक पर्यंत आलेली की लाईक जायचंच आहे असं, वृंदावन आणि नाहीतर द्वारकेसाठी.
तुम्हाला माहित नाहीये माझं असं जेव्हा होतं ना की जेव्हा मला मनापासून आतमधून एकदम इंटरनल कोर पासून जेव्हा मला इच्छा होते ना की मला इकडे जायचंय तिला मार्ग तेव्हा भेटतोच हा समोरून येतं समोरून. हा आणि आताही तसंच झालं, हिला इच्छा आहे खूप टाइम पासून ही बोलते. बोलू ठीक आहे आपण जाऊ एवढंच चालेल आमचं आणि लिटरली आम्हाला एक opportunity समोरून समोर अशी आली. चालत आली की तुम्ही द्वारकेला येणार का हा असं तर मला ठीक आहे literally मला घेऊन जावा आणि ग्रुप मध्ये खर्च कमी पण होतो ना हा. आणि ऍक्च्युअली पैशांचा विचार करून थोडस हे होत होतो आणि स्वस्तात पण होते मग सो जाणार आता. लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. देव करू दे असं वृंदावनला पण परत एकदा भेटू दे हा म्हणजे मला पण वृंदावनला जायचंय गेल्या यार. वर्षी बाकी आम्ही बी नाही. गेलेलो ना म्हणजे जगन्नाथपुरीचं माझं तर खूप इच्छा आहे. किती इच्छा आहे किती होणार लवकरच म्हणते बोलवतीलच. खूप सो ही होती आमची स्टोरी. आय होप की तुम्हाला डिवाइन काय बोलू शकतो अं, अनुभव. अनुभव हम्म. आमचे अनुभव जर तुम्ही आमचा हा व्लॉग बघत असेल आणि हा शेवटपर्यंत आता बघितला असेल तर जर तुम्ही आतापर्यंत पण चॅन्टिंग स्टार्ट नसेल केलं हा, और करा. स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट नसेल केलं तर नक्की करा. माझ्यासारखा खूप, माणूस शिकू शकतो तर तुम्ही काय नाही शिकू शकता. मी तर दिवाबत्ती साधं देवाजवळ हात जोडायला पण खूप आळस करायचो. बट ज्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या चालू झाल्यानंतर जे इंटरनल हॅपीनेस आणि जी डोक्याला शांतता भेटते ना ते कुठं नाही कुठेच नाही भेटत. भेटत. काही आणि असून दे किती मोठं पहाड जरी पडलं तुमच्या अंगावर तरी तुम्ही एकदम चिल असता. हा, आणि कितीही संकटामध्ये म्हणजे असं वाटलं ना की सगळे डोर बंद आहेत तेव्हा आपण जेव्हा ऍक्च्युली कुणाचं देवाच्या शरणामध्ये असतो ना तेव्हा ते आपल्याला दिसणारच नाही की डोर बंद आहे. ते ऑलवेज आपल्याला असं Open असतं. ओपनच दिसणार आहे. आता जॉबच्या बाबतीत पण तेच झालं ना मला कुठूनच काय होत नव्हतं आणि मी लिटरली असं झालं की आता तुमच्याच हातात आहे सगळं. हा खूप सोपून ट्राय द्यायचं. केले मी खूप प्रयत्न झाला कुठंच काय होत नाही तर तुम्हीच काय ते माझं बघणार आहे आणि थोड्या टाइम नंतर जॉब भेटून गेला मला. मोठा होतोय सो खूपच ब्लॉग मोठा होतोय. आता इकडेच मी संपवते. तर सो माझे पण 2 शब्द बोलून मी माझं संभाषण आणि भाषण इथे संपवतोय. तर आशीर्वाद. थँक्यू असंच नवऱ्याची सेवा करा. आणि असंच तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा, एन्जॉय करा, आम्हाला इम्प्रूव्ह करायला हेल्प करा. तुम्हाला काय नवीन टॉपिक असतील या तुम्हाला अजून काय आमचं काही वागणं बोलणं पटत नसेल ते तुम्ही सांगू शकता. वी कॅन इम्प्रूव्ह. सो आम्ही रेडीच आहे चेंजेस करायला लाईफ. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. वी आर ओपन टू रिसीव ऑल द अबंडन्स इन आवर लाईफ. येस. अबंडन्स बोलू शकते, सॉयल्स. ब्लेसिंग. हा ब्लेसिंग बोलू शकते या तुम्ही दिलेले काय बोलू शकतो त्याला गुड थॉट्स. आपण नेहमी चांगलंच बोलायचं इन पॉझिटिव्ह. शॉर्ट तुम्ही गुड थॉट्सच घेणार आहे. तुम्ही पॉझिटिव्ह भले काही सांगा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्येच घेणार आहे. हा पॉझिटिव्ह. ठीक आहे चला So, आता अजून guys. वाढत चाललाय. मी एंड करायचा प्रयत्न करतो ही पण परत कुठे हा हा तू मग बंद कर ना मग मी एंड करते ना. मी बोलतोय की मी लाईक करावर येतो तेव्हा तू परत कसं होते परत लाईक करायचं परत तुलाच बोलते. नाही ठीक आहे गाईज हा व्लॉग आता मोठा होतोय सो आम्ही आता इथेच संपवतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय.